आज या ठिकाणी ज्यांनी 10 वर्ष आपल्या जीवनात सामाजिक आरोग्य ज्या काही उद्योग राजकारण शिक्षक प्रोफेसर ज्यांनी 10 वर्षापेक्षा जास्त कार्य केलेलं आहे त्यांना आंतरराष्ट्रीय विद्यापीठातर्फे मानद डॉक्टर ही सन्मानपूर्वक पुरस्कार दिला जातो. शपथविधी झाल्यानंतर प्रत्येक जण डॉक्टर लावू शकतो. प्राचार्य शिवाजीराव भोसले मुख्यमंत्र्यांना तरावरी विद्यापीठ शिकेल. ये पुरस्कार असल्यामुळे याचा शिक्षणाचा कुठलाही संबंध. फक्त 10 साल में आपके घर वालों ने बहुत अच्छा कार्य किया है, इसलिए उनका सम्मान पुरस्कार यहाँ पर दे रहे. जिनको समझता नहीं, जो पढ़े लिखे वो डॉक्टर पास नहीं होते, बिना पास के बिना इसके डॉक्टर हो गए, डायरेक्ट डॉक्टर कैसे लगा. कृपया मध्य बोलो नका, प्लीज प्लीज प्लीज. अभी जो अपना कार्यक्रम शुरू होने वाला है, जो डॉक्टर का उनका मान सम्मान के लिए आप उनके परिवार वाले सब पधारे हुए हैं. अभी यहाँ जो सब मान्यवर डॉक्टर जो बैठे हैं, जो होने वाले हैं, सबसे पहले उनका शपथ विधि होगा. सबको इलेक्ट मिल गए. इधर मैं बोलूंगा पहले क्या आई ओनली बोलूंगा आई नेम. सिर्फ अपने अपना जी अपना नाम बोलना है. माइक बाजू वाले हर एक का टीवी पे कवर होगा. आप लोगों को क्या है कार्यक्रम बढ़िया बताना. लोग या कितने लोग आए, 1 से 2 लाख लोग देखेंगे भारत पर. तो सब में प्लेज सर्टिफिकेट फॉर ऑनर्स कॉ द ऑनरेड डॉक्टर अवार्डिंग के लिए आई मिस्टर I, Vinod Subhash Chandji Bafna. I, Sri Santosh Sahu, son of Akuli Sahu. I, Ashok Chandra Patnaik, son of Vijay Chandra Patnaik. I, Khushbu Jain. I, Anil Govind Somaya. I, Sunil Kantilal Bafna. I, Rajendra Manki. I, Shweta Gondkar. I, Santosh Pandurang Sonone. I, Manoj Panduranga Mandre. I, Santosh Narayan Bhai. acknowledge that this is an honorary and non-academic distinction. I solemnly pledge to uphold the value of honesty, integrity, hard work, and social welfare. I commit to respecting the dignity of every individual, rejecting discrimination, and maintaining confidentially in my professional conduct. I vote to share my knowledge for the greater good with compassion and ethical responsibility while continually striving for personal growth and well-being. I make this promise with honor, dedicating myself to contributing to a more inclusive, sustainable society through my actions and words. Congratulations to all doctors. Thank you. Doctors, use doctor word before if you want. You use word doctor in invitation, in your opening function ceremony. घर की कोई शादी होती कि डॉक्टर आप लगा सकते. ये डॉक्टर ऑनररी सोशल काम का, सामाजिक काम का, इंडस्ट्री का, उद्योग का है. इसलिए उसके लिए कोई अपने को इतना है. अपने को समाज में अपने को अकेले को मिले तुम्हारा बहुमान है. आपको मैं देखने के बाद लोग तैयार होते. अभी अपन ने इनको शपथ दी. अभी अपन सर्टिफिकेट इनको मांगे. आज के दिन के ये नसीबान रत्न है. 1 नहीं, 2 नहीं,
3 यूनिवर्सिटी के डॉक्टर सबको मिल रहे हैं जिनका साइंस में सब्जेक्ट है कैंसर हीलिंग, नेचुरोपैथी, एक्यूप्रेशर, कॉस्मेटिक्स, होटल मैनेजमेंट, स्पेशल सब्जेक्ट वाले को अमेरिका मेरिट काउंसिल का सर्टिफिकेट मिल जाए। उनको ब्लैक गाउन का रूल देते हैं, बाकी ब्लैक गाउन बाकी सर्टिफिकेट नहीं चलता है। दूसरा है पेरू यूनिवर्सिटी, रिपब्लिक ऑफ पेरू, नॉर्थ अमेरिका। और तीसरा है ईरान का विक्टोरिया यूनिवर्सिटी का। ऐसे तीनों यूनिवर्सिटी के प्रमाण पत्र हर एक को उनके नाम लेके उनको हर एक को देंगे। पहले अपन 4 लोगों को पहले देंगे। कुमार जी, सुभाष चंद्र जी बाफना। On this corner honored in the field of social work and religious studies with a focus inclusion and culture of workplace awarded to Subhash Chandra Bafna. Welcome to Victoria University. The certificate of welcome is presented to Dr. Vinay Kumar Subhash Chandra Bafna. The award. Victoria University का डॉक्टर इन द क्लिनिकल रिसर्च कैंसर वेलनेस बाय क्यूरेबिलिटी एंड होलिस्टिक अप्रोच। अमेरिका मेडिकल काउंसिल क्लिनिकल रिसर्च कैंसर वेलनेस। पेरू यूनिवर्सिटी का इन द क्लिनिकल रिसर्च। थैंक यू। बिग बॉस ऑफ पुणे अनिल गोविंद जी सोमैया। Peru University in the clinical research, cancer prevention and cure, naturopathy and holistic medicine. Dr. Victoria University and America Merit Council. Thank you. Pandurang ji, Mandesa. Victoria University, the certificate of culture and world peace in the field of eco-friendly construction. उन्होंने इनका नाम बहुत आगे एंड सोशल वर्क यूनिवर्सिटी की तरफ से ये सम्मान इनको ऑनररी डॉक्टरेट दिया जाता है। हेल्थ में सब काम करते हैं। हेल्थ अच्छे रहने के लिए अच्छा रिसोर्ट होना चाहिए। डॉक्टर श्वेता दत्तात्रेय गोनकर, विक्टोरिया यूनिवर्सिटी, पेरू यूनिवर्सिटी इन द फील्ड ऑफ एग्रो टूरिज्म एंड एनवायरमेंट प्रोटेक्शन एक्ट 2। महाराष्ट्र इंडिया ही नहीं, महाराष्ट्र नहीं तो इंटरनेशनल में कॉस्मेटिक का बहुत काम करने वाले अपने जैन समाज में डॉक्टर खुशबू जैन आई है। डॉक्टर खुशबू जैन इन द क्लिनिकल रिसर्च ऑफ कॉस्मेटोलॉजी एंड वेलनेस साइंस, विक्टोरिया यूनिवर्सिटी, अमेरिकन पेरू यूनिवर्सिटी, अमेरिकन मेरिट काउंसिल एंड वर्ल्ड पेरू यूनिवर्सिटी की तरफ से वही क्लिनिकल रिसर्च कॉस्मेटोलॉजी एंड वेलनेस का दिया जाता है। वासिम डॉक्टर मानके राजेंद्र विठलराव इन द क्लिनिकल रिसर्च क्लिनिकल वेलनेस साइंस, फिजियोथेरेपी एंड कम्युनिटी हेल्थ। मैडम मुंबई गोड नदी के बड़े जितने गोड नदी में सभी वासी कृषि कार्यों वैसे में पापड़ अवेलेबल। फिल्म में सब काम करना चाहते हैं। फिल्म एक्टर होना हो,
तो बिग बॉस फिल्म एक्टर को भी उसके साथ काम करेंगे तो आगे फिल्म एक्टर होने वाले। फिल्म एक्टर नहीं कि हीरो हीरोइन होगी, तो बहुत से ऐसे रोल है अनूप खेर जैसे बोल। तो अभी यहाँ डॉक्टर संतोष कुमार साहू फ्रॉम ओडिशा एंड मुंबई already was doctorate in the field of health, our and wellness science. Victoria University and Care University. Thank you. गवर्नमेंट में सभी को काम करने की इच्छा होती है, उसमें ऑफिसर रहेगा, फिर वो म्यूनिसिपल कॉर्पोरेशन हो, गवर्नमेंट का हो, स्टेट का हो, पूरा ऑफिसर हो, एक अलग ही नाम रहता है। वैसे हमारे डॉक्टर संतोष नारायण भाई क्या है, पुणे के वो हेल्थ ऑफिसर करके कार्य किया है उन्होंने, और कोविड हो सब इसमें काम किया है। तो इनको पेरू यूनिवर्सिटी की तरफ से इन द फील्ड ऑफ हेल्थ अवेयरनेस एंड वेलनेस साइंस और विक्टोरिया यूनिवर्सिटी का किया जाता है। कम उम्र में नेचुरोपैथी का काम करना और अच्छा कार्य करना, हमारे डॉक्टर संतोष पांडुरंग सोनो ने इनको क्लिनिकल रिसर्च इन नेचुरोपैथी, एक्यूप्रेशर एंड क्यूरेटिव ड्रगलेस थेरेपी के लिए यूनिवर्सिटी ये सब प्रमाण पत्र दिए जाते हैं। थैंक यू। सिर्फ अभी अपने घर के परिवार का आप ये कर रहे हैं, अवार्ड क्यों दिया जाता है? इधर सब के विचार में आता है क्या कभी कभी मैट्रिक पास होना बहुत, जो किसी के सीनियर चाहे वो बोले कि मेरा बच्चा एसएससी पास होना कठिन था और आज डॉक्टरेट का बहुमान लेके अपने घर पे आने वाले हैं। तो अभी अपन क्या करेंगे, यहाँ जो हर एक का स्पीच 3-3 मिनट का आएगा। आप स्पीच आपके हिसाब से दो, मैं धन्यवाद बोलेगा, आपको बैठना। नंबर 1 हमारे ऑल इंडिया जैन कॉन्फ्रेंस के हमारे गुरुवर्य पुणे में भी इनको महावीर प्रतिष्ठान में 3 साल पहले समाज रत्न के पुरस्कार दिया गया है। और मेरे जैसे छोटे कार्यकर्ता नासिक के कार्यकर्ता जो इन्होंने आके हमारा बहुमान भरा है, तो सबसे पहला मान उनका रहेगा जो हमको डॉक्टरेट जो उनको मिला है, उसको आनंद, कितना आनंद हुआ होगा। थोड़ा सा जय जी। आज मामा साहेब एंड संध्या बागमार एसएसयू नेचर प्राइवेट लिमिटेड इंटरनेशनल ऑनर्स अवार्ड काउंसिल के लिए आप सब पधारे हैं। मेरे साथ में और भी लोगों को डॉक्टरेट पुरस्कार मिला है। हम 2 दिन से हमको अजीत जी बागमार कुछ एक्यूपंक्चर क्या सिखा रहे थे, उसमें से बहुत कुछ अच्छा सीखने को मिला है, मैंने सीख लिया है। उसका फायदा परिवार वालों को भी करना मेरा काम है। हम 2 दिन सब साथ में रहे, टीम में बहुत मजा आया, एक दूसरे को सब सीखने के बारे में जानकारी मिली, सबके बारे में। डॉक्टर पदवी नहीं थी, वो पदवी देने का काम भी इस माध्यम के जरिए अजीत जी बागमार इन्होंने इस फाउंडेशन की तरफ से किया है। बहुत बहुत धन्यवाद है। ऐसे डॉक्टर पदवी कभी मिलता नहीं है, लेकिन उन्होंने हमारा काम देखकर सोशल वर्क के बारे में हमको दिया है। हमें सामाजिक कार्य करने में अच्छा लगता है, लेकिन उन्होंने कल कहा लोगों को कितना भी काम करो, लोगों को कुछ नहीं है, स्वार्थी है दुनिया, लेकिन मैं कहता हूँ करते रहो और उसका बेनिफिट ना सोचो, जो होगा अपने को जो करने का करते रहने का है। लेकिन इनका भी कहना सही है और मेरा भी कहना सही है। हमने ये काम किया है, ये सोशल वर्क में काम किया है, इसलिए पुरस्कार हमको मिला है। हम वही शिरूर नगर परिषद में नगर सेवक भी रह चुका हूँ, उस वक्त भी मैंने झोपड़पट्टी पुनर्वासन और गरीबों के लिए काम किया है। लेकिन उस लोगों की जो दुआ मुझे मिली है वो मुझे जिंदगी भर काम को आएगी, इसलिए काम करना भी कभी भी अच्छा है। हम शिरूर में एक महावीर की रोटी चलाते हैं गोर गरीबों को डेली। आज 2016 से 26 तक 10 साल हो गए, सबको
गौर गरीबों को रोटी दी जाती है, खाना दिया जाता है बैठ के, अच्छा लगता है वो काम करने में, सोशल वर्क करने में। इसलिए सोशल वर्क तो करना चाहिए, उसके साथ में घर परिवार का भी देखना चाहिए, और उसके साथ में एक्यूप्रेशर का जो सिक्का है वो भी ध्यान देना चाहिए। सभी जो अभी मेरे साथ में है, सभी को जो पुरस्कार मिले हैं, मैं मेरी ओर से, मेरे परिवार की ओर से सबको शुभकामना देता हूँ, और पुनश्च एक बार हार्दिक अभिनंदन करता हूँ, और अजीत जी बागमार उनके परिवार को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। उन्होंने हमको यहाँ बुलाया, 2 दिन में कुछ सिखाया। डॉक्टर पदवी दी, बहुत बहुत धन्यवाद, नमस्कार। धन्यवाद। महाराष्ट्र के शांतिलाल बापनावरे, सुनील जी बापनावरे, अभी मध्य प्रदेश से डॉक्टर खुशबूताई जैन बोले। डॉक्टर अपने आप में एक ऐसा शब्द है जो मतलब सम्मान से इतना ज्यादा परिपूर्ण है कि जिसको भी अगर डॉक्टर कह के संबोधित किया जाता है ना, तो वो स्वयं तो गर्वित महसूस करता ही है, साथ में उसके परिवार, मित्रजन और समाज के लिए भी ये एक बहुत गर्व का विषय होता है। आज यहाँ मुझे मानद डॉक्टर की जो पदवी मामा साहब बागमार और संध्या बागमार के द्वारा मिली गई है, इसमें मैं अजीत जी बागमार का बहुत बहुत धन्यवाद देना चाहती हूँ, क्योंकि 13 साल से ये सपना संजो के रखा हुआ था। काफी सारे कोर्सेस, डिप्लोमा किए, काफी सारे क्षेत्रों में सेवाएं भी दी, अलग अलग समय पे। कोविड हुआ, चाहे कई सेमिनार्स हुए हेल्थ वाले, वेलनेस के लिए, कई क्षेत्रों में अलग अलग कार्य किया। लेकिन आज ये जो डॉक्टर का सम्मान यहाँ से मिला है, इसके लिए पुनः पुनः अजीत जी बागमार को बहुत बहुत बधाइयाँ, शुभकामनाएं, धन्यवाद। एमपी हो गया, अभी वापस मुंबई पीछे नहीं रहनी चाहिए। मुंबई से एमबीबीएस होते हुए डॉक्टर का बहुमान लिया है। हमारे एक्यूप्रेशर का जो ट्रेनिंग रहता है, जो ज्यादा बीमारी 2 लोगों का मैं बोलूंगा कि आपको क्या प्रॉब्लम है, आपने कुछ बोलने का नहीं, जो आगे आएगा उनका बोलूंगा। 2 मिनट में जो सिखा है वो 2 मिनट में आपका पूरा बोल देगा, मतलब आपको थायराइड है, डायबिटीज है, कब होने वाला है। अभी हमारे डॉक्टर अशोक जी पटनायक साहब 5 साल से जुड़े हुए हैं, इनका मार्गदर्शन बहुत बढ़िया रहता है। आज ये अपने को मार्गदर्शन करेंगे और डॉक्टर इनको प्रतिदिन का सम्मान हुआ तो अपने सम्मान पूर्वक। थैंक यू वेरी मच मामा साहब एंड संध्या वाघमारे। उनका जो संस्था है उसमें मैं लास्ट 5 साल से मैं देखता था और आया भी है 3-4 बार। तो ये एक्यूप्रेशर सीखना था, बिकॉज एलोपैथी में तो इतना ये नहीं होता है, बट मैंने को बहुत इंटरेस्ट था। सोशल वर्क भी कर रहा हूँ, कैंसर टाटा हॉस्पिटल के साथ भी अटैच हूँ, तो वहाँ का जितनी भी मरीज आते हैं उनको थोड़ा काउंसलिंग भी देना पड़ता है, नेचुरोपैथी भी सीखना है। तो अजीत बागमारे साहब वेरी नाइस, थैंक यू। तो उनसे बहुत कुछ सीखा है, कैसा लेना है नेचुरोपैथी के बारे में और एक्यूप्रेशर के बारे में। अभी ये 2 दिन का सेशन हुआ, मैं इससे पहले भी किया था। जितनी नॉलेज लेना है अच्छा है, ऐसा नहीं कि खाली एलोपैथी करते रहो, नेचुरोपैथी, होम्योपैथी सब सीखना चाहिए। पेशेंट के ऊपर आप अप्लाई कर सकते हैं। तो बहुत अच्छा लगा आके यहाँ एंड डॉक्टर का मिला, तो आप लोग के साथ बहुत थैंक यू वेरी मच फॉर ऑल फैमिली एंड ऑल माय। मध्य प्रदेश, मुंबई, अभी उड़ीसा से फिल्म एक्टर होने वाले डॉक्टर शाहू जी साहब। Good evening, everyone. Myself Santosh Sahu from Mumbai, Bollywood. As a sound engineer and as an actor, मैंने बहुत कुछ सीखने को लाइफ में चाहता हूँ और बहुत सोशल वर्क भी किया हूँ। कहीं कुछ होता है तो सबको मैं चाहता हूँ कि कुछ हेल्प करूँ, या कहीं माध्यम से किसी गरीब को हेल्प हो जाए, या कोई सोसाइटी का कुछ काम हो, सोशल वर्क होता है, या फिर दूसरा कुछ अच्छा भी करने के लिए समाज के लिए, इस तरह का करता हूँ। और जिंदगी में बहुत कुछ मुझे दी है, जिंदगी में बहुत कुछ मुझे मिला है। एक कमी थी वो डॉक्टर की, वो बहुत सालों से। आज मामा साहेब एंड संध्या वाघमारे इंटरनेशनल ऑनरीज
कौसा अवार्ड काउंसिलिंग माध्यम से ये मेरी जो इच्छा थी वो पूरी हुई। एंड स्पेशल थैंक्स टू डॉक्टर अजीत बागमार साहब एंड माय कॉलीग अशोक पटनायक सर। थैंक यू ऑल माय डॉक्टर्स एंड फ्रेंड्स, थैंक यू। जिस गांव में काम करते हैं अपने पूरा का कोई नहीं रहेगा तो अच्छा नहीं रहेगा। हमारे डॉक्टर वाघमारे साहब आए हैं, वो भी अपने दोस्त उनको भी डॉक्टर दिया गया है। वहाँ शिरडी में उनको डॉक्टर दिया गया था। पर हमारे जो डॉक्टर जो अगला कार्यक्रम होता है अपने गाँव के साथ आते हैं, उनको स्टेज पे बिठाते हैं, उनका भी 1-2 मिनट का सम्मान होता है। डॉक्टर वाघमारे साहब आता बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की प्रत्येकाचं काहीतरी एक स्वप्न असतं, आपल्या नावाच्या पाठीमागं काहीतरी एक लेबल असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. काही एज्युकेशन मध्ये घेतात, काही सामाजिक चळवळीतून घेतात आणि काही त्यांच्या विशिष्ट एका याच्यावर करतात. तसं मी ही सामाजिक चळवळीत गेली 40 वर्ष काम करतो, परंतु डॉक्टरेट पदवी हा एक खूप मोलाचा विषय आहे आणि डॉक्टरेट मिळणं हा एक मोठा बहुमान आणि काम करण्याची ऊर्जा ही त्यातून मिळते. आणि बागमार सरांच्या माध्यमातून आमची ओळख 2-3 वेळा मी त्यांच्या सेमिनार शिबिरमध्ये आलेलो आहे आणि त्यांच्यामुळे मला प्रेरणा मिळाली. पुढं त्यांच्याकडनं मला डॉक्टरेट पदवी मिळाली आणि त्याच्यामुळं पुढं काम करायची एक ऊर्जा मिळालेली आहे त्याच्यामुळे. धन्यवाद. वाशिमहून डॉक्टर मानके सर. उपस्थित मान्यवर गुरुजन मित्र परिवार आणि बंधू भगिनींनी, आजचा हा क्षण माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आहे आणि अभिमानाचा आहे. मी डॉक्टर राजेंद्र मानके, सेवानिवृत्त अधिकारी, आरोग्य विभाग, वाशिम, विदर्भ. जय विदर्भ. म्हणजे आता सर्व मराठवाडा जरा सरकार आला तर विदर्भ. जय विदर्भ. आमची भाषा जरा तुमच्यासाठी वावरणी म्हणाल ते हरकत नाही, पण चांगली सरळ भाषा आहे, शांततेत प्रेमळ भाषा आहे. जय विदर्भ. मी गेले 30 वर्षापासून आरोग्य सेवेत कार्यरत असून समाजसेवेचे कार्य प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला. सेवा काळात डॉक्टरेट ही पदवी, ऑलरेडी मी डॉक्टर आहे पण डॉक्टरेट ही पदवी मिळावी अशी अपेक्षा होती, मनापाची इच्छा होती. आज ती इच्छा पूर्ण झालेली आहे याचा मला विशेष आनंद आहे. मी या मानाच्या डॉक्टरेट पदवी बहाल केल्याबद्दल माझे जिवलग मित्र डॉक्टर अजित बागमार, संस्थापक अध्यक्ष मामासाहेब व संध्या बागमार ॲक्युप्रेशर अँड नॅचरोपॅथी प्रायव्हेट लिमिटेड नाशिक या संस्थेने मला हा बहुमान आंतरराष्ट्रीय विद्यापीठामार्फत पदवी देण्याचा बहुमान मला दिला. मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि माझ्यासोबत सर्व फॅकल्टी मेंबरला डॉक्टर डी पदवी त्यांना पण शुभेच्छा देतो आणि बागमार सरांना असेच कार्य पुढे चालत राहावं, अशी समाजसेवा करावी अशी मी शुभेच्छा देतो. आणि माझं काय मला जर त्यांना सहकार्य करायचं काम पडलं तर मी कधीही तयार आहोत. त्यांनी मला बोलावे. आणि पुन्हा सर्वांचे आभार आणि धन्यवाद. सबका सुना है, आप में भी बहुत मान्यवर आए. अभी तक 5:30 बजे, अपने को 6:30 तक तो चलाना है, फिर भोजन करके जाना है. तो नंबर 1 यहाँ हमारे पुणे के उद्योगपति और हमारे मित्रवर्ग खुद डॉक्टर न लेते अपने घर वाले को डॉक्टर बनाया. इतना बड़ा मन आज कौन से घर में है कि घर वाले को आगे कौन लाता है. ये काम हमारे गोनकर साहब ने किया है. तो गोनकर साहब को बोल गया अब 3 मिनट आपको दो, आइए. इधर भोर में इनका बहुत बड़ा रिसर्च अपना रिसोर्ट है, देखने जैसा रिसोर्ट है. अब 2 मिनट बोलेंगे. नमस्कार. आजचा हा प्रसंग आयुष्यातला फार आनंदाचा प्रसंग आहे आणि बागमार साहेबांनी सामान्य जनतेपासून हे सुरुवात केली, तो मोठा आनंद आहे. मोठे मोठे लोकांना पुरस्कार हे मिळतातच,
लाखो रुपये देऊन, पण आपल्या इथे छोट्यात छोट्या जे आहे पैसे आणि जे आपलं समाजकार्य आहे त्याच्याकडे बघून त्यांनी आपल्या सर्वांना पुढं करायच्या प्रयत्नांनी हे पुरस्कार दिलेले आहेत. त्यामुळे त्यांचं फार मोठं अभिनंदन आहे. आणि आपल्याला एक नमूद करू इच्छितो की आज आपण माननीय डॉक्टर बालाजी तांबे यांना सर्वजण ओळखतो. आपण आज ते आपल्यात नाहीये, पण डॉक्टर बालाजी तांबे जे आहेत आपले, त्यांना जो पुरस्कार त्यांच्या गुजराती समाजातर्फे गुजरातकडून मिळाला होता डॉक्टरेटचा, आणि त्या डॉक्टरेटच्या ह्याच्यावरच त्यांनी संपूर्ण कार्य आपलं केलं. तिथे मोठे मोठे नेते आले, हे आले सर्व, पण त्या समाजाने जो डॉक्टरेट पुरस्कार दिला होता त्यामुळे डॉक्टर हे बालाजी तांबेंनी आपल्या पुढे लावलं आणि आपलं कार्य पुढे लावलं. आभारी. मला माहित नसली आपले राष्ट्रपती अब्दुल कलाम जी सुद्धा डॉक्टर फक्त हंड्रेड डॉक्टर ज्या आपण युनिव्हर्सिटीत दिले त्या तिघापैकी काही त्यांना मिळालेलं आहे. त्या राहुरी विद्यापीठतर्फे मुख्यमंत्र्यांना मिळालेलं. म्हणजे हे आपला हक्क आहे, आपण खेचून घेत नाही. आणि योगायोगाने मला महाराष्ट्राची संधी मिळाल्यामुळे जेवढे आपले लोक अख्ख्या महाराष्ट्रात आहेत प्रत्येकालाही संधी मिळणार आहे. आपल्या तिथे कोणाची इच्छा झाली तर माझा सासरा आहे, माझी सासू आहे, जर काम करत असले तर, किंवा सामाजिक फार मोठं कार्य करतात, मग ते कुठल्याही समाजाला असतो, तर त्यांना बी डॉक्टरेट आपल्याला देता येतं. दर महिन्याला एक कार्यक्रम होता. आता 24 तारखेला नाशिकला आहे. तर अशा पद्धतीने हा डॉक्टरेटचा सन्मान आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात असावा, असा पद्धत केलं तर फार चांगलं राहणार. आता अजीत जी नाटकरी नाम बहुत बड़ा है. सदैव अजीत जी नाटकरी साहब को विनती करता हूँ कि आपके विचार बोला. भाई गुजरते को नमस्ते और अभिवादन. सुनो जरा सुनो, ये उम्र में भाषण करना. और मैं बहुत छोटा ही आदमी हूँ और आपके सामने बोलने के लिए मुझे शर्म नहीं आती. मैंने अभी तक कोई भी सामाजिक कार्य किया नहीं है. और आप लोग सब लोगों का सुन के ऐसा लगता है कि अभी एज ऑफ 80 आई कैन स्टार्ट इट. डॉक्टर करेंगे आपण. हाँ. फायनल ज्या भी हो. आणि आमचे अनिल साहेब आहेत मला मदतीचा हात द्यायला. त्यामुळे काहीतरी करावं असं इच्छा आहे. बघूया आता काय होतं ते. आणि तुमच्या सगळ्यांचे एकंदर विचार ऐकून आणखीन तुमची कर्तृत्व बघून मला खरंच खूप आनंद झाला. कारण ह्या जगामध्ये छोट्या लोकांना कोणी विचारत नाही हो. मोठे लोक काही न करता हॉटेल बनवतात, कारखाना रोवतात आणि त्यांच्या करोडो रुपये देऊन किंवा लाखो रुपये देऊन डॉक्टरेट घेऊन जातात. त्या डॉक्टरेटला काही अर्थ नसतो. तुमच्यासारखे लोक काम करून देखील शेवटी बाजूलाच राहतात. पण त्यांना सरांनी हात दिला आणि त्यांना एक रेकग्निशन दिलं या जगात. आणि त्याबद्दल त्यांचे खूप आभारी मानतो. आणि मी मधमाशी सांगतो मध्ये पैसे देऊन आम्ही शिकलो आणि इतकं चांगलं प्रकृत्व यांचं आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाला आपण इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचं डॉक्टर देतोय आणि आपल्या कार्यक्रमात इंटरराष्ट्रीय दुबईच्या जयश्रीताई असल्या त्या कार्यक्रमाला अर्थ राहणार नाही. तर जयश्रीताईंनी आपलं शुभेच्छा द्यावी. आता थोडं जास्त बोललं तरी परमिशन. So, English, Marathi. सब चलेगा. So I'm actually very happy and very surprised that my mom is getting the doctorate award today. I always feel that all this time, I'm living in Dubai from last 10 years and I have done my engineering and all the education in Pune. Though I have seen my parents being involved in all the social work and they made me feel so honored and so proud, and every single time I feel so inspired by them that at this age also, especially my dad, he always wants to learn some on the other thing. He has already done acupressure, naturopathy. You just ask him, he knows everything. मतलब वो आता पण ते मला सांगत असतात की तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट बेटा हे करून बघ, हे तुझ्यावर काम करेल. आणि ते ऍक्च्युली काम करतं. आणि that gives me a feel that age doesn't matter. तुमचे एज काहीच नाहीये. तुम्ही प्रत्येक एज मध्ये काही ना काहीतरी शिकू शकता.
and I'm so happy to be attending this, especially to Bagmar sir, and so honored to be attending this today's award function, and so proud of my parents. Like, always had the wish that they should be proud of me, but I feel so proud of them, and every single time they inspire me. So thank you everyone. मैडम को दुबई से आए, अपने जैसा रहता नहीं कि वो पॉल्यूशन है, खाना पीना गलत है, बहुत खाना पीना सुधर, अपन नहीं सुधरे, दुबई वाले सुधरे। अभी इनको क्या प्रॉब्लम है, 3 पॉइंट में बोल दूंगा 1 सेकंड में, जो मम्मी जी सीखी है। 1 मिनट, आप आगे आना, हाथ बताओ। ये पॉइंट पे बहुत डाइट गलत है। झूठ हो तो बोल सकते आप, कोई जिसको चेक करना है आ सकते बात ये इधर हो रहा है। इंडिया में मिर्ची ज्यादा खाई जाती है, ये मिर्ची नहीं खाते, इससे स्वभाव बहुत नंबर पर और बोली होते। एक तो हुआ, एक ये घर में कोई शुगर पेशेंट है, थोड़ा अभी शुगर नहीं आपको, पर पैंक्रियाज में कारखाना चालू है, चावल मेथी बटाटा और शुगर खाएंगे तो शुगर अगले डॉक्टर तक आप हो सकते हैं। ओनली 1 मिनट, 1 मंथ खाना पाएंगे। 1 मिनट आप लाइट तो पर हीमोग्लोबिन बहुत बढ़िया है, इसलिए हैप्पीली सब लेक्चर भी अच्छा किया। थैंक यू, धन्यवाद, जय सीताई। दुबई के मैडम इतने अच्छा जय सीताई बोलते हैं। फिर हमारे पुणे के इस्बा सिद्धता ओसवाल जो मैकेनिकल इंजीनियर है, वो भी अपने विचार दुबई से अच्छे ढंग से करेगी। आओ पधारी। जय जिनेंद्र। शांतता। नमस्कार, जय जिनेंद्र। मैं सिद्धता ओसवाल। बचपन से ही मैंने डैड को सोशल वर्क करते हुए बहुत देखा है। ऐसे नहीं कि हम बहुत सपोर्टिव थे उनके लिए, बहुत टाइम ऐसा होता था कि पापा आप बहुत सोशली बाहर हो, बस अभी आप हमारे साथ टाइम स्पेंड करो, बट उन्होंने इतने लोगों को कनेक्ट किया है और अभी वो ये पोजीशन पे है कि वी आर वेरी प्राउड कि वो आगे बढ़ते गए, लोगों में जाते रहे, लोगों में कनेक्शंस बनाए। समवेयर और द अदर हमें ऐसे लगता है कि उनके कनेक्शंस का, उनके जो गुडविल का है, वो हमने फायदा उठाना चाहिए। द अदर थिंग इज कि ही डजंट लाइक डूइंग दैट, बट आई एम वेरी प्राउड कि वो आज एक डॉक्टरेट की डिग्री ले रहे हैं, एंड एज अ फैमिली हम सब बहुत थैंकफुल है आपके लिए जो आपने ये सब ऑर्गेनाइज किया और डैड को ये डिग्री दी। पापा वी आर वेरी प्राउड ऑफ यू, लव यू, थैंक यू। ओसवाल मैडम ने बहुत अच्छा, हम बोलते हैं जिस घर में बेटो जिसको सोशल काम करना है, एक तो उन्होंने शादी नहीं करना चाहिए, ज्यादा हम ज्यादा टाइम दे सकते हैं। मैं भाभी जी बोले कि 2, 3, 4 बजे के पहले आते नहीं है, पर अभी क्या करें, बच्चे हो गए, सब हो गए, जब पति आएगा उसका स्वागत करना अपना काम ही है। ताई ने बहुत अच्छा बोला है, हम भी सामाजिक करते हैं तो बाहर नाम निकलता, घर में आएगा एकदम गपचुप हो जाता है, घर वाले के सामने बोल ही नहीं सकते। वो शादी मेरे से की हो, तू समाज को प्रेम करके, समाज क्या देने वाला है तुमको, ये बातें हर घर के समाज के लोगों की होती है। और एक ध्यान रखो, अभी साध्वी ऋतु उम्बला जी बोलो क्या हमारे प्रवीण ऋषि जी बोलो, सब क्या फॉलो कर रहे हैं, 1 नहीं 2 नहीं 3 नहीं 4 नहीं 5 बच्चे सबको होना चाहिए। आज की पोजिशन ऐसी कि एक बच्चे में कार्यक्रम अपना खत्म हो गया। सब लड़कियों, मेरा लाइफ बनाना है, मेरा कैरियर बनाना है, तो समाज और सबको छोड़ो। बोलते एक मिलिट्री को दो, एक धर्म ध्यान दीक्षा वाले दीक्षा को दो, 3 बच्चे माँ बाप के संभालो। ऐसा प्रचार अभी सब जगह चल रहा है। ये नहीं करेंगे तो अपनी वोटिंग कम होने जाने वाली है। क्रिश्चियन लोग कहा रहे हैं, वो देखो ना, अपने में देखो अपना परिवार कितना है। पहले एक समय था
30-20-40 लोग रहते थे, 5-5 भाई रहते थे, सबके पास घर के 7-7 8-8 बच्चे देखेंगे तो 50 का एक क्रिकेट टीम तैयार हो जाती थी बड़ी बड़ी। पर आज कोई रही नहीं है। तो इसके लिए अपने को जो काम करते हैं उनको सपोर्ट करना चाहिए। भले आप उनके साथ मत काम करो, पापा जी थे घराचों को काम करो, बहुत आप अच्छा काम करते हैं, इतना ही बोलेंगे तो पापा डबल काम करेंगे। समाज में आज उन्नति का काम करते हैं, पूरे इंटरनेशनल का काम करेंगे। धन्यवाद भाई। अभी जो किसको बोलना होगा तो ये कागज पे नाम लिख सकते हैं, जिसको लिखना हो लिखिए। आज 60, 65, 70 उम्र होने के बाद बैंक में एफडी डालेंगे तो भरोसा नहीं, पर इंश्योरेंस में पैसा डालेंगे तो 10 पट पैसा मिल जाएगा। 2 लाख डालेंगे तो 10 लाख मिल जाएगा। जो बैंक में नहीं मिलता वो इंश्योरेंस करने को मिलता है। और ज्यादा सेफ क्या रहता है, तुम्हारा घर वाले का जमता है नहीं जमता, बच्चों को तो पैसा देते नहीं, पर इंश्योरेंस गलत बात है बोलना, पर इंश्योरेंस से बहुत फायदा। ऐसे हमारे शेखर भाई यहाँ है, जो मिलता है उनका इंश्योरेंस निकालता है। इधर कौन निकालेगा बोलूंगा नहीं, पण आप 2 मिनिट बोल सकते, पता नहीं। हार्दिक अभिनंदन। सर्व डॉक्टरेट सगळ्यांना मिळालेलं आहे, खूप छान वाटलं, म्हणजे एक वेगळा इव्हेंट। आणि आमच्या मित्राला आम्ही कायम एक वेगळ्या लेवलवर लहानपणापासून बघतोय। बेसिकली आज आमच्या दोस्तीला राईट 55 इयर्स ऑलमोस्ट आमचे झालेली दोस्ती, म्हणजे लहानपणापासून त्याची ग्रोथ मी बघितलेली आहे। अशीच कायम बस, म्हणजे माझा ऍक्च्युली आम्ही दोस्त आहेत, पण माझ्या मोठ्या भावापेक्षाही पलीकडे आहे। माझ्या वडिलांच्याही पुढच्या जागेवर मी त्याला बसवलेलं आहे कायम। म्हणजे मी कायम माझ्या समाजात पण माझ्या लोकांना कायम सांगत असतो की पांढऱ्या पेपरवर सही दिली माझा काही प्रॉब्लेम नाही, कारण माझा अख्खा पूर्ण ग्राफ त्यांनी बनवलेला आहे। मला माझे वडील अगदी 10वीची परीक्षा चालू असताना गेले, त्याच्यानंतरची ग्रोथ माझी सगळी त्यांच्याकडे आहे। त्यामुळे थँक्यू अनिल भाई, आणि तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा। दोस्ती ठेवली आणि साहेबांनी कोरं दिलं, तुम्ही सुद्धा रेकॉर्ड ब्रेक इन्शुरन्सचं काम साहेबांच्या सहकार्याने फार मोठं करोडपती एजंट झाले, त्याबद्दल धन्यवाद। या ठिकाणी आपले आरोग्य अधिकारी डॉक्टर साहेब उपस्थित आहेत, ते बी आपल्याला 2 मिनिटं डॉक्टर। इथे उपस्थित असलेल्या बंधू आणि भगिनींनो, आज मला खूप आनंद होत आहे की मला डॉक्टर ही पदवी उपाधी लावली। माझं नाव संतोष भाईक, मी आरोग्य क्षेत्रात गेली 15 ते 18 वर्ष काम करतो, परंतु माझी इच्छा होती की मला डॉक्टर हे लावावं। मी पॅरामेडिकल मध्ये काम केलं आणि माझा डिप्लोमा इन पब्लिक हेल्थ हा कोर्स केला। त्याच्यानंतर मी BSc MSc केलं। त्याच्यानंतर मी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देऊन, कारण प्रत्येकाला काय करायचं असतं की आपल्या ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला आपला रोजीरोटी हे करायचं, पण माझा कल पूर्वीपासून समाजासाठी काहीतरी करण्याचा होता, परंतु घरच्या परिस्थितीमुळे आणि यामुळे मला पुढे शिक्षण अर्धवट सोडावं लागलं। आणि त्यानंतर मग मी हे करत शिक्षण करत समाजकार्य करत घरातली हे करत मी पुढचं शिक्षण घेतलं आणि गव्हर्नमेंट मध्ये लागलो। आज माझ्या बरोबरचे लोक माझ्याही पुढे निघून गेले, पण मी हे समाजकार्य करत राहिलो। याचा आज मला आनंद होतोय की माझ्या नावापुढे मला त्यावेळेस डॉक्टर होता नाही आलं, शिकायची इच्छा असून सुद्धा घरची परिस्थिती नसल्यामुळे। पण आज सर्वांना माहिती आहे की मी 2009 पासून, माहिती असेल नसेल तर 2009 पासून पुणे महानगरपालिका, त्याच्या अगोदर मी 1 वर्ष जिल्हा परिषदेला मलेरिया डॉक्टर म्हणून काम केलं, म्हणजे आरोग्य क्षेत्रातच काम केलं माझं। तर याचं शिक्षण झालं, परंतु डॉक्टर हा आम्हाला लाभतात जसे हे डॉक्टर साहेब आहेत की ते आम्हाला बॉस असायचे, ते आम्हाला शिकवायचे। मी याच्यामध्ये 2-3 डिप्लोमा आहेत माझे, डिप्लोमा इन पब्लिक हेल्थ, डिप्लोमा इन लॅबोरेटरी आणि BSc MSc एन्व्हायरमेंटल सायन्स। आणि मी वेगवेगळे पहिल्यापासूनच मला नॅचरोपॅथी आणि याचा आवड होती। तर हे काम करता मी पुणे महानगरपालिकेकडे गेली 15 वर्ष काम करतो। कोविड मध्ये पण मी हजारो लोकांचे प्राण वाचवण्यासाठी मदत केली। आता तुम्हाला कोविड, आपण पुण्यामध्ये राहतो, तर कोविडचा पहिल्यांदा जो पेशंट आला, आता आम्हाला एक टेरिटरी दिलेली असते नाही का,
टेरिटरीमध्ये की ती माझ्या धायरी आणि वडगाव आपल्याला माहिती असेल सिंहगड रोडवरती की तिथे पहिला पेशंट हा माझ्याच एरियामध्ये निघाला. तर त्यावेळेपासून आम्हाला त्याच्यातलं ट्रेनिंग पण नव्हतं, काहीच नव्हतं. आम्हीच डॉक्टर, आम्हीच त्याचे नातेवाईक, आम्हीच त्याचे केअरटेकर. कारण का कोविडमध्ये एवढे माणसं घाबरून गेले होते की त्यांना. परंतु आता तुम्हाला त्याच्यातून एक सांगतो की मी जिल्हा परिषदेला याचं मलेरिया डॉक्टरचं काम केलेलं असल्यामुळे मला त्याच्यातल्या बेसिक इसेन्शियल ड्रग्स आणि कम्युनिटी मेडिसिन हे थोडंसं माहिती होतं. कारण त्यामुळे मग आम्हाला त्यावेळेस डॉक्टर पण उपलब्ध नाहीये. तर कलेक्टर साहेबांनी आदेश दिला की आता ते सोसायटी सील करायची. सील करायला गेलो. सोसायटी सील करायची ती धायरीला बघा, कॅनलच्या पलीकडून धायरी फाट्यावरती सोसायटी मधुकरच्या मला आठवत नाही 8 फेब्रुवारी 2020 ची गोष्ट आहे. तेव्हा पुण्यातला पहिला पेशंट हा कोविडचा हे झाला होता. आणि त्याच्यानंतर इतके पेशंट आम्ही स्वतः पाहिले आणि त्या काळात मला ॲलर्जिक सर्दीचा त्रास होता. परंतु हे काम करता करता आम्हाला 24 तास काम करावं लागलं. त्यावेळी आम्हाला सुट्टी नाही. रात्री भरपूर पेशंटचे नातेवाईक बाहेर याला होते आमचे, परंतु आम्हालाच त्यांचे कधी कधी पेशंट दगवायचे, म्हातारे असायचे, हे असायचे, दगवायचे. तर त्यांची अंत्यविधी करण्यापासून आमचे सेवक आम्ही घ्यायचे, आम्हीच त्यांचे अंत्यविधी करायचो. हे खूप मोठं काम त्यावेळेस आमच्या हातून झालं. आणि आज मला या संस्थेच्या माध्यमातून मामासाहेब आणि संध्या वाघमार या फाउंडेशनच्या मार्फत आज मी त्या कामाचं गेले 2 वर्ष ते काम केलं, त्याच्यानंतर वेगवेगळं हे केलं, त्याचं आजची झालं. मला भरपूर संस्थांनी त्यावेळेस आपल्या आमदार खासदारांनी कोविड हा पुरस्कार दिला होता त्या काळात. तरी पण आज मला डॉक्टर हे पद लावून ह्या सरांच्या माध्यमातून त्या संस्थेचं आणि आपल्या सर्वांचं हे मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो. उद्योगपती सर्व डिस्ट्रिक्ट मास्टर मिस्टर इथं गोंडकर मॅडम आलेले आहेत. त्या एक उद्योगपती पुण्याचे भोर आणि इथलं फार मोठं रिसोर्ट आहे. त्यांचं फार मोठं त्याच्यातला अभ्यास आहे. तर आपल्याला त्यांना डॉक्टरेट दिली गेली, त्याबद्दल त्यांच्या परिवाराला फार मोठा आनंद झालाय. ते पुढतील तेव्हा परिवारांनी त्याचं स्वागत करावं आणि 2 मिनिटं ते मार्गदर्शन कोलकाता. नमस्कार, मी श्वेता गोंडकर. मी ॲग्रो टुरिझम चालवते. सगळे माझ्याकडे कामाला आहेत लोक. डॉक्टर व्हायचं होतं, आई वडिलांनी म्हणले तू डॉक्टर हो. मला डॉक्टर मध्ये काही इंटरेस्ट नव्हता, त्याच्यामुळे ॲग्रो टुरिझम चालवते. त्याच्यामध्ये खूप लोक चांगले काम करतात, त्याच्यात आनंद मिळतो. आज वाघमार सरांमुळे मला पदवी मिळाली. धन्यवाद. करणारे कमी बोलत असतात, ते एक जिवंत उदाहरण. असेच एक उद्योगपती पुण्याचे ज्यांचं कन्स्ट्रक्शन मध्ये कोणी हात धरणार नाही. कन्स्ट्रक्शनला पैसा वाढला की काय मला 10 कन्स्ट्रक्शन करणारे बिल्डर आहे. आमचे मांढरे साहेब, त्यांना आपण डॉक्टर दिले कन्स्ट्रक्शन बद्दल. एक काम पूर्ण करतात, यशस्वी करतात, उद्घाटन करतात, दुसरं भूमिपूजन त्याच दिवशी सकाळी उद्घाटन झालं का संध्याकाळी दुसरं काम सुरू करतात. न थांबता कन्स्ट्रक्शन मध्ये फार सुंदर चांगलं काम त्यांनी पुण्यामध्ये करून दाखवलेलं आहे. आणि त्यांची निवडला कोणीतरी नॉमिनेशन सांगावं लागतं. काही फार साहेब चांगले, स्वतः तर सांगू शकत नाही. मी किती म्हटलं मी फार चांगली दिसते, मी असा दिसतो तसा दिसतो, उपयोग आणि लोकांनी तुम्हाला पसंत केला पाहिजे. तर आमचे मित्र सोमय्या साहेबांनी मला नाही दिला तर चालेल, मला पुढच्या वर्षी द्या, पण माझ्या साहेबांना दिलाच पाहिजे. आणि त्यांनी दिलं. आणि बरं का बापनाताई आपलं दोघे बिग बॉस आले, आपल्या सगळ्यांनी विकत येतील एवढी ताकद आहे दोघांची. मी 1 तास थांबेल, हमको टाइम नाही, इधर जाना उधर जाना, नो प्रॉब्लेम. तुमचे पैसे जमा झालेले आपले ट्रेनिंगचे, तुम्ही काय तुमचा विषय तो. मैडम 1 घंटे के लिए आए, अभी तक वो गए नहीं दोनों. जिनको हेल्थ का एक्यूप्रेशर मालूम नहीं रहता है, अपनी एक निर्माण होती है उसके लिए सोमय्या जी अपने मानदेय सब. मी मनोज पांडुरंग मांढरे, सिव्हिल इंजिनियर आहे. गेली 30 वर्षे पुण्यामध्ये सिव्हिल इंजिनियर कन्स्ट्रक्शन मध्ये मी काम करतो. माझ्या क्षेत्रात मी माझा डॉक्टर घेतो, मला डॉक्टर नावाची पदवी मिळालेली आहे.
मी माझ्या क्षेत्रामध्ये भरपूर काम केलेले मला नॉलेज आहे आणि त्यात मी भरपूर प्रावीण्य म्हणून मी पैसे भरपूर कमवले, लोक भरपूर कमवले. असं असताना माझे मित्र श्री नवनिर्माणचे डॉक्टर अनिल सोमय्या साहेब हे मित्र मला मिळाले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज या ठिकाणी उपस्थित राहिलो. हे मामासाहेब यांनी संध्या बागमार प्रतिष्ठानतर्फे हा डॉक्टर पुरस्कार सर्वसामान्य कर्तबगार माणसांना दिला जातोय, त्यांच्या कर्तृत्वाचं सोनं केलं जातंय. हे सगळं श्रेय डॉक्टर अजित बागमार यांना जातं. मगाशी गोंदकर साहेबांनी सांगितलं की बाबा याच्यामध्ये समाजामध्ये अनेक मोठे लोक येतात आणि डॉक्टरेट घेऊन जातात, प्रसिद्धीच्या मार्फत मोठे होतात, पण डॉक्टर अजित बागमार यांच्या माध्यमातून अनेक लोकांना ही संधी उपलब्ध झाली. मला साहेब म्हणून उपाधी आहे, पुणे जिल्हा मला साहेब म्हणून ओळखतो. म्हणजे लहान वयात मला खूप मोठे प्रतिष्ठा मिळालेली आहे. आजही मी 2 मोठ्या संस्थांवर अध्यक्ष वगैरे आहे गावाकडे, पण डॉक्टर नावाची पदवी मला डॉक्टर अजित बागमार यांच्यामुळे मिळाल्यावर मला खूप समाधान वाटतं. माझ्या क्षेत्रामध्ये मला कोणी गुरु नाही सिव्हिल इंजिनिअर, मात्र वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टर अजित बागमार नावाचे गुरु मला मिळाले. वैद्यकीय क्षेत्र यासाठी आम्ही उद्योगपती काम करताना आमच्या तब्येती वगैरे बिघडतात, भरपूर धावपळ असते, बीपी, डायबिटीस, अनेक अवेळ खाद्य खाणं वगैरे याच्यावर कोणाचा कंट्रोल राहत नाही. आज माझं वय 58 आहे, पण मी माझ्या पद्धतीने माझी वय तब्येत सांभाळलेली आहे. डॉक्टर अजित बागमारांसारखा माणूस असा काही मार्गदर्शन करत असेल त्यांच्या माध्यमातून तर तो लोकांनाही फायदेशीर आहे आणि वैयक्तिक त्या उद्योगपतीला फायदेशीर आहे. मी 2 दिवसात हे शिबिर केलं आणि सोमय्या सर घेऊन आले मला. आम्ही इतकी घाई करत होतो, काल रात्री 2:30-3 वाजेपर्यंत आम्ही त्याच्यातून बाहेरच पडलो. तहान भूक विसरून आम्ही ते काम केलं. आज पहाटे उठून 8ला परत कामाला लागलो आणि आता शिबिर अगदी जोरदार झालं. मी इथून पूर्ण नॉलेज घेऊन परत बाहेर पडत आहे. डॉक्टर अजित सरांना या पुढील भविष्याच्या ह्याच्यामध्ये काही आमच्याकडून मदत लागली दोघांकडून आम्ही जरूर त्यांच्या पाठीमागे उभे राहू. त्यांच्या कार्याला इथून पुढे शुभेच्छा. धन्यवाद. नंबर 1, आता ज्या मॅडमनी आरोग्यामध्ये बरंच सोशल काम केलेलं आहे, या ठिकाणी शोभाताई आलेल्या आहेत, तर शोभाताईंनी आपलं मार्गदर्शन त्याच्याबद्दल. आणि इथे आज सगळे मानद डॉक्टरेट पदवी मिळाली आहे त्यांच्या पालकांना पण शुभेच्छा. तर मला आज इथं असं सांगायचंय की मामासाहेब आणि संध्या बागमार या फाउंडेशन तर्फे ज्या माझ्या सर्व मानद डॉक्टरेट आज पदवी प्रदान झालेली आहे, या आजपासून जे डॉक्टर झालेले आहेत तर त्यांना तर शुभेच्छा आहेच, पण आजची तारीख आहे 10 मे, म्हणजे आज मदर डे आहे. आणि आज मदर डेच्या निमित्ताने यांचे जे पालक म्हणजे यांची मुलं इथे बसलेले आहेत त्यांनी तर यांना शुभेच्छा दिलेल्याच आहेत, पण माझ्यातर्फे धन्य ती माता पिता ज्यांनी तुम्हाला जन्म दिला आणि तुम्हाला आज डॉक्टरेट पदवी मिळाली. आपल्या सगळ्यात बिग बॉस म्हणजे मॅडम मारसामने सांगितलं म्हणून आपण डोनेशन देतो, जेवणाच्या पाळ्या घेतो, ज्याचे पोट भरले त्यांना पोटभर जेव घालतो आणि आनंद व्यक्त करतो. हे पण करायला पाहिजे, पण त्याहीपेक्षा जगामध्ये असं वृद्धाश्रम नाही का. प्रॉब्लेम काय झालेला आहे, जास्त मुलांनी घरात परिवार थोडा झालेला आहे. आज लग्न करायला गेलं तर मुली हवे विचारतात आई वडील बरोबर राहणार नाही ना, मुलगा फक्त आमच्या पोरी बरोबर राहील ना. म्हणजे अशा या कल्पनेमुळे आई वडिलांचं साम्राज्य कमी होत चाललेलं आहे. पैसा आई वडिलांचा, इस्टेट आई वडिलांची, सगळं आई वडिलांचे शिकवण. बायको आली का सगळं अर्ध 80% विसरलं जातं. बरोबर मॅडम करतो. तर अशा ह्या पद्धत याच्यामध्ये आपला स्वतःचा व्यवसाय सुंदर चांगला असताना पुण्यामध्ये पाहण्यासारखा वृद्धाश्रम आहे. एअर कंडिशन म्हणजे मी जे ऐकलंय, मला बघायला जायचं, मला 4-5 तास लागते म्हणजे असा आराम काही करते चालणार. म्हणजे कमीत कमी एसी चांगलं, म्हणजे आई वडिलांना आपल्या आई वडिलांना तुम्ही सेवा करू शकत नाही असं सेवा समूहामार्फत आज अनेक कुटुंबाचं होत आहे. त्यांची नोंद ते बघण्याकरता इंटरनेट भारताचे बाहेर लोक येत आहे. तर अशा या महनीय व्यक्तींना आपण डॉक्टरेट पुरस्कार दिलेला आहे. परत त्याच्यात कॅन्सर ही होऊ नये, कालच विषय झाला आणि साहेबांनी आता सांगितलं
आजार का होत आहे? वजन जास्त असलं तरी आजार, वजन जास्त असणे आणि वजन कमी असणे हे दोन आजाराचे मेन केंद्रबिंदू आहे. आम्ही म्हणतो 50 किलो वजन असल्याशिवाय मुलीचं लग्न करू नये, ते मुली सुनबाई आणू नये. ज्यांचे हिमोग्लोबिन कमी, ज्या घरात आपली मुलगी, सासू सासरा किंवा आपल्या जे महिलांनाच जास्त आहे, नणंद असेल, जेठाणी असेल, जे काही असेल, ज्या चिडचिड करताना फक्त तुम्ही डोळा बघा, त्यांचं हिमोग्लोबिन कमी असतं. माझा शोध असा आहे की मी एक आजार ब्रेस्ट कॅन्सर बरे केलेले, ज्या मुलींचे हिमोग्लोबिन 6, 7, 8 आहेत त्यांना 3 वर्षात ब्रेस्ट कॅन्सरची लाईन ऑफ ऍक्शन सुरू होते, पण तुम्हाला समजेपर्यंत 5 वर्ष लागतात. तुम्ही काय डायबिटीजने बरं केलं तर तुमचं नुकसान नाही, पण हिमोग्लोबिन प्रत्येक महिला असो, आपला मुलगा असो, त्याचं 14 हिमोग्लोबिन असणे आवश्यक आहे. जे मिरची खातात ते चिडचिडे असतात. इथं म्हणजे मी जे पाहतो, ज्या महिला इथं उपस्थित आहे, आप कितना पानी पीते हो? ग्लास, 4-5 ग्लास लिटर. अरे वा, चांगले. महिलांचं प्रमाण एव्हरेजली 1.5 लिटर ते 2 लिटरच फक्त पाणी पितात. महिलांनी 4 लिटर पाणी पिलं पाहिजे, माणसांनी 5 लिटर पाणी पिलं पाहिजे. जर पिलं नाही तर तुमच्या मासिक पाळी समस्या, युरिन इन्फेक्शन, किडनी इन्फेक्शनला तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण देताय, कारण नसतं. तुम्ही पाणी कमी पितात आहे. पाववडे पाहिजे तुम्हाला, मुगाच्या भजीने चालणार, ते बेसनाचेच भजी आवडतात, पाववडेच आवडतात, मिसळ पावच आवडतात. मुतखडा एक 15 दिवसात तयार होतं जे पाणी कमी पिते. तर अशा पद्धतीने असे सगळं ट्रेनिंग आमच्या या ठिकाणी इथं झालं. सगळ्यात महत्वाचं या ट्रेनिंग मध्ये, ज्या घरात महिला आहेत, तुम्ही म्हणताय तुम्ही उलटे डॉक्टर आहे का? हे उलट आहे डॉक्टर. मेथीची भाजी आपल्या घरात फक्त मासिक पाळीपर्यंत त्या मुलीने मेथी भाजी खाल्ली पाहिजे. 13 वर्षानंतर मेथी भाजी खाल्ली नाही पाहिजे. जे मेथीची भाजी खातात, नंबर 1 मायग्रेन, नंबर 1 कंबरगुंडे दुखणे, नंबर 3 इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम म्हणजे सेक्शुअल प्रॉब्लेम, मग ते गायनॉकचे असतील. तर हे सगळ्या प्रॉब्लेम करता हिमोग्लोबिन 14 पाहिजे आणि मेथीची भाजीमुळे हे प्रॉब्लेम होत आहे. अनेक डॉक्टर, एमबीबीएस डॉक्टर साहेब जे आहेत, पटनायक साहेब, गायनॉकला, पिरियड प्रॉब्लेमला डॉक्टरांकडे कुठे औषधे जगामध्ये, फक्त मेथी भाजी बंद करा, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह. आता जोक करतोय तर वाईट अर्थ काढू नका. ऍज अ डॉक्टर आमच्याकडे काही महिला येतात, पण नवरा फार मला त्रास देतो, आता नवऱ्याला मेथी भाजी खाऊ मला. आता मेथी भाजी का खाऊ? सॉरी, म्हणजे जोक नाही. हे डॉक्टर याच्यातले प्रॉब्लेम, हेच प्रॉब्लेम ते सांगायला लाज वाटते मला. 40 वर्षाच्या नंतरच्या महिला येतात, हळूच येतात, यांचं बघावं, यांचं काही चालत नाही. पण आता लग्न झालं, पोरं झाले, आता काय पाहिजे 40 वर्षात, सोडून देईल म्हणे जर तुम्ही यांना बरं नाही केलं तर. मग ठीक आहे, मग थंडा भात खाणं बंद कर. जे थंडा भात खातील ते मंद होणार आहे, मंद राहील तर सगळंच मंद राहणार आहे. थंडा भात घरात होता कामा नये. जर तुम्हाला औषध का घरच्याची सेवा करेल, एवढे मोठे सामाजिक कार्य करता येईल, नवरा जेवायला बसेल, जेव्हा घरात तुमच्या हातात येईल, त्याला गरम भात, वाफेचाच भात दिला पाहिजे. ह्या छोट्या सुधारणा केल्यानंतर तुम्ही आजारीच होणार. ज्या घरात भात, बटाटा, मेथी खातात ते आजारी राहणार. मुलांना भात आवडतो म्हणून ते बी हसताय, काही चुकीचं म्हणताय डॉक्टर. ठीक आहे, चालू असं चालू द्या. जे चांगले ते बोलण्याचा आमचा प्रयत्न आहे. आता या ठिकाणी आमचे सगळ्यात आदर्श युवा डॉक्टर सोनवणे. आज मामासाहेब आणि संध्या बागर फाउंडेशन आणि त्याचे संस्थापक अजित सर, डॉक्टर अजित सर यांचे मी आभार मानतो. आणि माझ्याबरोबर असलेले सगळे सन्माननीय मान्य डॉक्टर यांना सगळ्यांचं अभिनंदन करून पुढील कार्याला शुभेच्छा देतो. मी आरोग्य क्षेत्रामध्ये आज मदर डे, आईची आठवण आली मला, म्हणजे असतेच ती प्रत्येकाला. तर त्या निमित्तानं सांगतो, माझी आई आयुर्वेदिक दाढेसाठी औषध द्यायची, ते लहानपणापासून बघतो.
ते झाडपाल्याचं असं औषध द्यायची ना, तर म्हणजे मी बघितलंय त्या लोकांना औषध देऊन 25 वर्ष झाले तरी ती किडलेली दाढ परत दुखली नाही. डोळ्यात फुल पडलेलं असेल त्याला एक आमच्याकडे चंद्रज्योती म्हणतात, तर ते चीक टाकून ते फुल नष्ट करायची ती 3 ते 4 दिवसात. परत बाळंतपण घरी व्हायची पहिली, तर ती घरी जाऊन बाळंतपण करायची आणि ही सर्व सेवा फ्री असायची, कधी 1 रुपया किंवा काय नाही. तर ते बघून बघून एक आवड निर्माण झाली. मी जायचो झाडपाला आणि मग ते करता करता मग मणक्याचे त्रास असते असे ग्रामीण भागात आम्ही ओपीडी चालवायचो, तर तिथं बरेच पेशंट भेटायचे. त्याच्यात अनियमित जेवण, त्यांचं आहार व्यवस्थित नाही, माहिती नाही, जे भेटेल ते खायचं, पण तरी तिथलं हवामान चांगलं असल्यामुळे त्यांची तब्येत व्यवस्थित असायची. ती आज आपल्यामध्ये दिसत नाही. तर एवढंच सांगेन मी आज की सर्वांनी व्यायाम करा, आहार घ्या, आपली काळजी घ्या आरोग्याची. आणि जास्त वेळ झाले मग मी जास्त काय बोलत नाही. फक्त मामासाहेब आणि संध्या बागर, विशेष अजित सर आणि त्यांची टीम, त्यांनी आमच्या सारख्या लोकांना, म्हणजे आम्ही एवढं काम करतो ते कधी प्रसिद्धीच्या माध्यमात आलंच नाही, पण त्यांनी ते हेरून समाजात अशी अनेक रत्न आहेत का त्यांना न्याय मिळत नाही आणि एक आंतरराष्ट्रीय दर्जाची डॉक्टरेट, मानद डॉक्टरेट पदवी देऊन आमचा सर्वांचा सन्मान केला. त्यामुळं आमच्या सर्व डॉक्टरांतर्फे मी संस्थेचे आणि अजित सरांचे जाहीर आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. म्हणजे सगळं हिशोबी बॅलन्स करता, तर अशा पद्धतीने आपलं बदाम नाही आवडत लोकांना, काजू शेंगदाणे म्हणजे जे नाही आवडत ते तर बेसनामध्ये काय होतं, मला भजी कांदी भजी काही कुणू राहिले त्यांचे मॅडम कमी, अरे अपने बॉस का नंबर नहीं, सबके नाम ले रहे, मैं देख रहा था पहले आखिरी में लेंगे, इतना ध्यान है, बच्चे भी बहुत खुश है हमारा. तो सौम्या जी अभी अपना मार्गदर्शन करेंगे. अजित बागमार अँड फॅमिली यांनी मला जो आता इंटरनॅशनल डॉक्टरची हेल्प मिळवून दिली पाहिजे त्याच्याबद्दल त्यांचं धन्यवाद. मी छोटंसं माझ्या कामाबद्दल सांगतो. मी एक सिनियर सिटीजन होम चालवतो. माझ्याकडे 176 आजी आजोबा आहेत आणि सगळे हॅपी आहेत. त्यांची मुलं परदेशात असतात, ती आजी आजोबा आमच्याकडे किंवा आई वडील आमच्याकडे येतात. इथे स्वतः मॅनेज करू शकत नाही असं वाटलं की आमच्याकडे येतात. तुम्हाला पण जर जिथे जी स्वर्ग पाहायचा असेल तर आमचा एकदा सिनियर सिटीजन होम उत्सव पाहायला या किंवा ऑनलाईनला सर्च करा, तुम्हाला मिळेल. आमचं जे कॉन्सेप्ट आहे ते जगात युनिक आहे. HHचं कॉन्सेप्ट आहे. एक कम्फर्ट लाईक होम, केअर लाईक हॉस्पिटल, सर्व्हिस लाईक हॉटेल, असं आमचं हे आहे. एक नवीन कल्पना आम्ही घेऊन आलोय. 5 वर्ष झालेली आहे. आता आम्ही दुसरं प्रोजेक्ट पण चालू केले आहे. पुढच्या 3 वर्षात आमच्याकडे 700 लोक आम्ही रिटायर करणार आहे. आई रिटायर होते असं आमचं स्लोगन आहे आणि नेमका आज आईचा दिवस आहे. तर या जगात सगळ्यात धनवान कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? ज्यांच्याकडे आई वडील आहेत ते. माझ्याकडे नाही आहे. पण मी बरोबर आहे. तर ते माझ्याकडे नाही आहे. म्हणून मी सगळ्यांना जे ऐकतात त्यांना एक रिक्वेस्ट करतो की जर आपल्या घरात आई वडील असतील तर सगळ्यांनी जेवढा जास्तीत जास्त वेळ देता येईल तेवढा त्यांना द्या. कारण आई काय आहे ते आता साहेबांनी सांगितलं आणि मी एक शब्दात सांगतो कि इस दुनिया में आने के लिए एक ही रास्ता है, जाने के लिए 1000 रास्ते हैं. इतकं सांगून मी माझं भाषण सांगतो. शपथविधी झाला. शपथविधीचे 3 युनिव्हर्सिटीचे प्रवर्तन केले. हे पहिलं रेकॉर्ड भारतात. दिल्लीमध्ये अशी डॉक्टरेट जर तुम्हाला कोणाला घ्यायची असेल, फेसबुक मध्ये बघा डॉक्टरेट, फक्त सुंदर मुली बोलतील आवाज आली. 1.5 लाख बोले 75,000 रुपये मिनिमम इसका कॉस्ट है ऑल इंडिया, दिल्ली कलकत्ता. तो उनका काम है.
जिनके पास ज्यादा पैसे उनका काम। अभी 2-3 लोगों ने बोला कि जो सही काम कर रहे हैं, अभी मुझे बोलो पुरस्कार का महत्व कब आता है? जब सोमाया जैसे या खुशबू मैडम जैसे या सब डॉक्टर जैसे जो कार्य करते हैं, काम करते हैं, उनको देने में बहुत खुशी है। कितने लोग आए, कितना लोग अपने को देखेंगे, इसकी खुशी ज्यादा है मुझे। तो ऐसे सभी महानियों का अपन ने क्या किया है, मामा साहेब बागमार जो प्राइवेट लिमिटेड, मेरे घर वाले की उम्र 63, अभी 3 दिसंबर को कैंसर, पैरालिसिस, लिम्फोमा, कैंसर, माइग्रेन होने के कारण, माइग्रेन का एलोपैथी गोली लेने के कारण उनको लिम्फोमा कैंसर हुआ। 10 साल हमने उनकी सेवा की, उसमें पैरालिसिस भी हुआ तो पूरे बेड रेस्ट, और जब थोड़ी अच्छी हुई तो खाते खाते जाएगी रहती। यानी बोलने का मतलब क्या है, जब तक तुम्हारे सामने है, तुम है, सब है, अच्छा बोलो, तकलीफ मत। ठीक है, थोड़े 60-70 के बाद हमारे जैसे बूढ़े रहते हैं, 63 के ऊपर वाले, घर वालों को, बहुओं को तकलीफ होती, मगर नहीं कुछ तो मैनेज करो, कोई सर्वन रखो, कुछ भी रखो, वो कैसे सुखी रहेंगे, खुश रहेंगे, वो प्रयत्न करना बहुत जरूरी है। आज सिर्फ पैसा कमाए, सब धर्म में साधु संत है, तो साधु संत का क्या होगा, 5 करोड़ का मंडप चाहिए, 100 करोड़ का तुम्हारा खर्चा चाहिए, तो चातुर्मास तुम्हारे इधर होगा। तो बापना जी की मेहरबानी से बहुत से ऐसे बड़े बड़े लोग के चातुर्मास हो जाते हैं। महाराज साहब को चाहिए, और उनका फील्ड ही सब महाराज सबको संभालना है, तो उनकी भी गलती नहीं, मगर अपन गुरु को इतना महत्व दे दिए तो गलत बात भी अपन सही कर रहे हैं, तो अपने को भी सही काम करना बहुत जरूरी है। मैडम को भी अच्छा लगेगा कि आपका भी वही विचार होगा। अभी इधर अपन वापिस राज्य स्तरीय पुरस्कार स्टेट रिलीजियस कैटरिंग मैनेजमेंट सोशल सेवा आरोग्य अवार्ड देके विनोद शिवाजी बापना को सम्मानित किया जाता है। मुंबई 2 मिनट आवाज नहीं करना के लिए, और इधर होने के बाद अपने फैमिली के साथ ग्रुप फोटो निकालना है, और एक 2-3 बातें बताने वाला हूँ। मैडम मोबाइल कितना अच्छा है वो 4-5 प्रयोग बताऊंगा। डॉक्टर अशोक चंद्र जी पटनायक नेशनल हेल्थ सोशल सेवा आरोग्य अवार्ड, भारत में महाराष्ट्र में सब काम करते हैं, भारत के बाद काम करने वाले अभी के स्पेशल में बिग बॉस इंटरनेशनल सीनियर सिटीजन हाउस सोशल सेवा आरोग्य अवार्ड अनिल गोविंद जी सोमैया जी को दिया जाता है। ताली बजाओ बच्चों। हमारे उत्सव सीनियर सिटीजन होम की तरफ से मैं बागमार जी को एक छोटा सा मोमेंटो देना चाहता हूँ, जो यूनिक श्री राम का पेन है। जय श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम, जय श्री राम। वाह, ये पेन यूनिक है, बाद में सब लोग देख लेने का। तो समझ कुठे ठेवलं, कोणी आला, कोणी घेऊन जातं काही समजत नाही, विचारता येते कोण गेला का, युनिक आहे ना। अभी युनिक बोला तर नजर सोपी पड़ गई। मनोज पांडुरंग जी मंडे साहब के पास बोलो मत। नेशनल कंस्ट्रक्शन सोशल सेवा आरोग्य अवार्ड, उद्योगपति डॉक्टर श्वेता दत्तात्रेय गोनकर, मॅडमच्या चेहऱ्याकडे पाहिलं असेल, नुसते हसत राहता, किती आनंदी आहे। धन्यवाद। सॉरी
तर्फे बोलतोय डॉक्टर फ्रॉम मध्य प्रदेश खुशबू जैन, नेशनल हेल्थ एंड फिटनेस विथ कॉस्मेटोलॉजी सोशल सेवा आरोग्य अवॉर्ड। धन्यवाद। डॉक्टर मानके राजेंद्र विठ्ठलाव जी, हेल्थ के गवर्नमेंट के बहुत बड़ा काम किया है। अभी इधर परिचय और अभी सामने बोला तब समझा, सॉरी, धन्यवाद। जी कांतिलाल जी बापना, इनको नेशनल सोशल एंड रिलीजियस सोशल सेवा आरोग्य दूत अवार्ड करके उनका सम्मान किया जाता है। नेशनल अवार्ड देखिए। संतोष कुमार जी साहू, नेशनल हेल्थ वेलनेस एंड फिल्म एक्टर सोशल सेवा आरोग्य, फिल्म एक्टर नाम आया। डॉक्टर संतोष नारायण जी बाइक साहब, स्टेट हेल्थ सोशल एंड कोविड-19 आरोग्य दूत अवार्ड, करेक्ट। डॉक्टर संतोष पांडुरंग जी सोनवणे, स्टेट हेल्थ वेलनेस सोशल सेवा आरोग्य दूत अवार्ड। अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने हा जो पुरस्काराचा आपण कार्यक्रम दिला, डॉक्टरेट दिले, सर्वांनी सन्मानपूर्वक स्वीकारलेला आहे। आणि अमेरिका युनिव्हर्सिटी कुठल्या गुगलवर जा, ऑनररी डॉक्टरेट क्लिअर दिलेला आहे। दिस इज ओनली अवॉर्ड, नो मेडिसिनल एज्युकेशनल अकॅडमिक व्हॅल्यू, ओनली डॉक्टर वर्ड वापरण्याची परमिशन। आता तुम्ही म्हणा यांना काळे दिले निळे दिले का बरं, तुमच्याकडे कमी पडले का? नंबर 1, ज्यांना अमेरिका मेरिट काउन्सिलचं ॲक्युप्रेशर, कॅन्सर हिलिंग ज्या डिग्र्या दिलेल्या आहेत त्या अमेरिका मेरिटचा नियम आहे का त्यांना काळा भाव तुम्ही देऊ शकत नाही। बाकी युनिव्हर्सिटीला अलाउड आहे आणि ब्लॅकला हायकोर्टात नाही परमिशन नाही, फक्त ते अमेरिका मेरिट काउन्सिल अशी भारत जगातली त्या संस्थेतर्फे ते दिलं जातं। तिथं 5 लाख तुम्ही भरले तर पीएचडी पण भेटते तुम्हाला, तुम्ही सगळं संशोधन करून द्या, 2 वर्ष करा। त्याच युनिव्हर्सिटीकडे पुरस्काराकरता पीएचडी म्हणता, पण ही पीएचडी नाही, हा एक सन्मानपूर्वक ऑनररी, बरोबर भाऊसा, डॉक्टर अवॉर्ड आहे। तर अशा पद्धतीने अवॉर्ड सगळ्यांनी स्वीकारलाय, आम्हाला द्यायला नाशिकहून आम्ही आलो। प्रत्येक भारतातल्या प्रत्येक भागात दिल्लीवाले 2 जण ऍडव्होकेट आले नाही, बरेच जण जे येणारे ते आले नाही, पण कार्यक्रम हा चांगल्या पद्धतीने साजरा करण्याचा, चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला। आपण सर्वांनी ऐकलं, आपल्या सर्वांना धन्यवाद। आता पहिले ग्रुप फोटो निघेल, 3 फोटो निघाले तर प्रत्येक परिवारचे फोटो निघेल। कोणाला वाटले एक फोटो काढायचा, घरच्या काढायचं, प्रत्येक जण काढतील आणि मग आपला हा कार्यक्रम आता फक्त एक मी तिकडे आलो का आपला कार्यक्रम आधीच संपलेला, मग परिवाराचा फोटो काढायला आपण कोणाला वाटलं की मला आजारी काही सांगायचं असेल तर मी तिथं बसेल, तुम्ही विचारलायचं तर विचारू शकता। स्टार्ट। राधे 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 राधे। आज पुणे म्हटलं का पुण्यामध्ये शैक्षणिक फार महत्त्व आहे आणि पुण्याला सगळे विचारवंत आहेत। अशा या विचारवंताच्या पुण्यामध्ये ज्यांनी 10 वर्ष देशाकरता, समाजाकरता
जगाकरता जे कार्य केलेलं आहे त्यांना सन्मानपूर्वक अमेरिका मेरिट काउन्सिल, इराण विक्टोरिया युनिव्हर्सिटी, पेरू युनिव्हर्सिटी, रिपब्लिक ऑफ पेरू, नॉर्थ अमेरिका या संस्थेतर्फे प्रत्येक ठिकाणी एक डॉक्टरेट मिळणं अवघड असतं. पण मामासाहेब वाघमारे प्रायव्हेट लिमिटेड आणि जे व्यक्ती आले त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या पुनवईने 3 युनिव्हर्सिटीच्या एकाच वेळी डॉक्टरेट मिळालेले आहेत. इतके महनीय कार्य करणारे आमच्या सगळ्या डॉक्टरेट गुरुवारांना मी शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी ज्या पद्धतीने ॲक्युप्रेशर ट्रेनिंग झालं आहे, न सांगता आपला त्रास कसा ओळखायचा, डायबिटीज थायरॉइड करता काय करायचं, घरात काय खायचं, घरात परिवाराशी कसं वागायचं, ह्या सगळा ट्रेनिंगचा भाग ह्या ट्रेनिंगमध्ये झालेला आहे. आणि आता ह्या डॉक्टरेट करता महाराष्ट्रात ज्या ज्या शहरामध्ये, ज्या ज्या सिटीमध्ये जिथं 25 व्यक्ती असतील त्या ठिकाणी हा मानद डॉक्टरेटचा कार्यक्रम होऊ शकतो. त्याकरता आज आमच्या या कार्यक्रमात नाशिकहून जेव्हा चांगलं कार्य असतं तर उत्तर महाराष्ट्रीय लोकशाही न्यूज चॅनल त्या ठिकाणी आमच्या सेवाला उपस्थित असतं. तर लोकशाहीचे लचके परिवार इथं जे आलेले त्यांचे मित्र परिवार त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि असंच सहकार्य लोकशाही न्यूजने करावं आणि आपणही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल धन्यवाद देतो. आज यहाँ पर ये जो डॉक्टरेट की मानद उपाधि का कार्यक्रम आयोजित हुआ है, तो ये कहना चाहूँगी कि महिलाएं आज हर क्षेत्र में आगे हैं, लेकिन हेल्थ को लेकर अवेयरनेस बहुत ज़्यादा ज़रूरी है. इसी के अंतर्गत न्यूरोपैथी और एक्यूप्रेशर की भी यहाँ पर क्लासेस हुई हैं और इसका लाभ निश्चित ही भविष्य में सबको मिलने वाला है. न्यूरोपैथी और एक्यूप्रेशर ये ऐसे विषय हैं जिससे हम अपने किचन से ही, अपने घरेलू वस्तुओं से ही आप अपनी हेल्थ को और अपनी डाइट को आप ठीक कर सकते हैं. आज पुणे में डॉक्टरेट की ये जो पदवी यहाँ पर हुई है उसके लिए मामा साहेब वाघमारे, संध्या वाघमारे प्राइवेट लिमिटेड और हमारे डॉक्टर अजित जी वाघमारे को खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. आज पुणे येथे मामासाहेब वाघमार अँड संध्या वाघमार फाउंडेशनतर्फे अजित वाघमार यांनी ॲक्युप्रेशर शिबिर आयोजित केलं. त्या शिबिराला बरेच मान्यवर उपस्थित राहिले आणि त्या 2 दिवसाच्या शिबिरामध्ये आम्ही जे काही शिकलो आहे त्याचा फायदा आपल्याला स्वतःला करायचा आहे आणि घरच्यांनाही झाला पाहिजे. आज पुणे तिथे काय होणे आणि आज मदर्स डेच्या दिवशी हा कार्यक्रम झाला आणि त्यांनी आयोजित केला त्याबद्दल मी सर्व डॉक्टरांच्या वतीने त्यांना आज धन्यवाद देतो आणि आभार मानतो. शेखर फोटो